वाचूया काहीतरी नवं, ऐकूया काहीतरी छान. मी ज्योती राठोड स्वागत करते तुमचं मराठी वाचन लेखात. रागावर विजय. एका गावात एक मुलगा राहत होता, माधव. माधवला राग पटकन यायचा. कोणी काही बोललं की तो लगेच चिडायचा, ओरडायचा, वस्तू फेकायचा. आई वडील समजवायचे, पण त्याच्या रागावर त्यालाच नियंत्रण नव्हतं. एके दिवशी त्याच्या वडिलांनी त्याला अंगणात नेलं आणि भिंतीवर हातोडा व खिळे ठेवले. वडील म्हणाले, बाळा, जेव्हा जेव्हा तुला राग येईल ना, तेव्हा या भिंतीत एक खिळा ठोक. पहिल्याच दिवशी माधवने 20 खिळे ठोकले. दुसऱ्या दिवशी 15, मग 10. हळूहळू तो विचार करू लागला, राग आला की मी किती नुकसान करतो. काही दिवसांनी त्याने खिळे ठोकणं थांबवलं. तो प्रत्येक वेळी शांत राहण्याचा प्रयत्न करू लागला. त्याने वडिलांना सांगितलं, आता मी रागावर नियंत्रण ठेवतो. वडील हसले आणि म्हणाले, आता रोज एक खिळा काढून टाक, पण फक्त तेव्हाच जेव्हा तू रागावर विजय मिळवशील. काही महिन्यांनी भिंत पुन्हा रिकामी झाली. माधव आनंदाने म्हणाला, बघा बाबा, सगळे खिळे काढून टाकले. वडिलांनी त्याला जवळ बोलावलं, भिंतीकडे बोट दाखवलं आणि म्हणाले, बघ, खिळे गेले, पण भिंतीवर खुणा राहिल्यात. तसंच बाळा, जेव्हा तू रागात कुणाला दुखावतोस ना, ते शब्द त्या माणसाच्या मनात कायम जखमा ठेवतात. माधव निशब्द झाला. त्याने त्या खुणांकडे पाहिलं. त्या खुणांमध्ये त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. त्या दिवसानंतर माधव कधीच रागात बोलला नाही. तो शिकला, राग हा जळत्या कोळशासारखा असतो, जो आधी तुलाच जाळतो आणि मग इतरांना.